युवा नेते श्री जयदादा अजितदादा पवार यांच्या पहिल्याच जनता दरबाराला उत्स्फूर्त प्रतिसाद, नागरिकांची मोठी गर्दी। बारामती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते श्री जयदादा अजितदादा पवार यांनी आज बारामती येथे नागरिकांच्या समस्या तत्काळ मार्गी लावण्यासाठी जनता दरबाराची सुरुवात केली। पहिल्याच जनता दरबाराला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावत आपल्या विविध समस्या जय पवार यांच्यासमोर मांडल्या। जनतेच्या अडचणी समजून घेत श्री जय अजितदादा पवार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ दूरध्वनीद्वारे सूचना देत अनेक प्रश्न जागेवरच मार्गी लावले। नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या समस्या सोडवण्यावर भर देण्यात आला। बारामतीतील नागरिकांच्या समस्या जलद गतीने सोडवण्यासाठी दर आठवड्याच्या प्रत्येक गुरुवारी श्री जय अजितदादा पवार जनता दरबाराच्या माध्यमातून नागरिकांना भेटणार आहेत। दादांची आमची भेट झाली आज या जनता दरबाराच्या माध्यमातून। खरोखर आम्हाला खूप आनंद वाटला की पुन्हा एक वार बारामतीमध्ये या जनता दरबाराच्या माध्यमातून दादा हुबेहूब दादांच्या प्रतिरूप असंच ते काम करत आहेत आणि आम्हा प्रत्येकाला त्यांनी त्यामध्ये प्रत्येकाचे प्रश्न समजून उमजून घेऊन त्या विभागाला लगेच त्यांनी त्या ठिकाणी आदेश देऊन ते काम करण्यासाठी त्यांना तयारी दिलेली आहे। आणि हे सगळं पाहून आम्हा सर्व दिव्यांगांचे जे काही प्रश्न आहेत ते आम्ही घेऊन आलो होतो आणि ते प्रश्न देखील त्यांनी ह्या ठिकाणी संबंधित अधिकाऱ्यांना बोलवून लगेच त्या ठिकाणी सोडवण्यासाठी त्यांना विनंती केलेली किंवा त्यांना आदेश दिलेले आहेत। म्हणून आम्हाला हे सगळं पाहिल्यानंतर आम्हाला खूप आनंद झाला की आज बारामतीमध्ये आज दादांचंच प्रतिरूप असं दादा काम करत आहेत। त्याबद्दल त्यांना वाटचालीसाठी अभिनंदन। आम्हाला आमचं वेळेचं नियोजन करून त्यांनी आम्हाला आत बोलवलं। आमचं स्वागतच इतकं सुंदर केलं की आमच्या अपंगत्वाचा विषय बघून त्यांनी आम्हाला अगोदर बसण्याचं आदरपूर्वक स्थान दिलं बसण्यासाठी आणि मग प्रत्येकाचं आमचं काम विचारलं आणि छानपैकी त्याचं उत्तर दिलं। काही PNना काही सांगितलं आणि दादांचंच रूप त्यांच्यात आहे हे आम्हाला त्यावेळी जाणवलं आणि दादांसारखंच जयदादा सुंदरपैकी काम करणार याची आम्हाला सर्व अपंगांना खात्री आहे। रिस्पॉन्स तर खूप चांगला आहे, भरपूर तसे आपले सर्वच बारामतीकर इथं आलेत आणि वाटलं नव्हतं की खरंच एवढे लोक पहिल्याच दिवशी येतील, पण तेच दादांचं प्रेम सगळ्यांच्या डोळ्यात अजूनही दिसतं आणि मी पण दादांसारखं काम करण्याचा प्रयत्न करतो। तसे भरपूर समस्या आहेत, काय आरोग्याच्या असतील, काही शिक्षणाच्या असतील, मग नंतर पाण्याचे, लाईट्सचे, तसे भरपूर, आणि मग रस्त्यांचे पण काय अडचणी आहेत तसे भरपूर आहेत। मला ते कळालं, मी पण पोलीस अधिकाऱ्यांशी सारखं बोलत आलोय की दादा नसल्याने असं आपल्याला इथं काही होता कामा नये, सर्वांनी एकदम कायदेशीरपणाने वागायला पाहिजे। मला कळालं की काय आपलं पेट्रोल स्टेशनवरती पण काय युवक जाऊन गोंधळ नाहीतर काहीतरी दादागिरी करतायत, तर तसं मी पोलिसांना सांगितलं आणि वहिनींची पण माझा त्याचा संपर्क आहे आणि कायदेशीर सगळीकडे जसं दादा असताना सगळं व्यवस्थित होतं तसंच आमचा प्रयत्न चालू आहे। आता चर्चा तर होतीये, पण तसं माझी काही इच्छा नाही। मी तुम्हाला सांगितलं की मी सर्वांसाठी इथं कामासाठी असणार आहे। तिच्या वक्तव्याबद्दल मी काय बोलणं मला योग्य वाटत नाही, पण काही दिवसांपूर्वी आमची चर्चा झाली आणि सगळेच म्हणजे माझे जवळच्या सहकाऱ्यांबरोबर, आणि सर्वच बारामतीकरांची एक इच्छा होती की दादांना त्यांनी एकदा मुख्यमंत्री म्हणून बघायला पाहिजे होतं आणि आता वहिनी पण तसे खूप कष्ट घेत आहेत, तर मला वाटते 29ला वहिनीच उभा राहतील आणि वहिनी, आमची सर्वांची आशा आहे की ती जागा वहिनी मुख्यमंत्री म्हणून तिथं घ्यायला पाहिजे। तर मुंबईत काय घडामोडी चालू आहेत त्याच्या संदर्भात मला माहिती नाही, तुम्हाला माहिती आहे वहिनी आणि पार्थदादा पण दिल्लीत आहेत, आज ते मुंबईला येतील, परवा मी मुंबईला जाणार आहे, तेव्हा मला काय जास्ती माहिती मिळाल्यावरती मी तुम्हाला तसं सांगतो। नाही, भावनिक तर मी पण आहे, जेव्हा लोक मला ते सांगतात मी पण इमोशनल होतो, पण कुठेतरी सर्वांसाठी आधार म्हणून जसं बारामतीकरांनी यावेळेस पूर्ण आपलं वहिनींना दादांना प्रेम दाखवलं, रेकॉर्ड ब्रेकिंग मताधिक्याने वहिनी आणि दादा निवडून आले, तसंच माझी पण आशा आहे की तेवढंच प्रेम मी त्यांना सर्वांना तिथं द्यायला पाहिजे। 2 दिवसापूर्वीच सांगितलेलं जेव्हा मतमोजणी झाली की तिथं पाण्याचे विषय भरपूर आहेत आणि तेव्हा आचारसंहिता चालू होती। आता आचारसंहिता संपली आहे, आम्ही आमच्या वतीने सगळ्याच अधिकाऱ्यांना सांगणार आहे जिथं पण पाण्याची तातडीने गरज आहे तिथं टाकून फिरवायचे। त्यातल्या त्यात जनई शिरसाईचं पण जे आहे त्याच्या संदर्भात पण कुठे पाणी लवकर पोहोचू शकतं आम्ही तिथं सगळ्या अधिकाऱ्यांना तसं सांगतो। नाही तर तो त्यांचा स्वतःचं वक्तव्य आहे, माझं आणि अमोल मिटकरींचं चांगलं आम्ही चर्चा करत असतो, आम्ही जास्ती बोलतो,
पण त्यांच्या मनातली भावना ते तसे तिथं त्यांनी सांगितले असतील. नाही, तसं नाहीये. तुम्हाला माहिती आहे की जेव्हापासनं वहिनींनी ही जागा स्वीकारली आहे त्यांच्या पण मनात हे कायम आहे की पाण्याचं कुठलाही विषय तिथं बारामतीत व्हायला नाही पाहिजे. सगळ्यांना चांगलं पाणी सर्वांपर्यंत पोहोचायला पाहिजे. आणि तसंच CM साहेब पण जेव्हा ते बारामतीत आले तेव्हा पण वहिनींची आणि त्यांची चर्चा झाली आणि त्यात तातडीने ते पण कष्ट घेऊन लवकर तिथे निधी उपलब्ध करतात. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.